नमस्कार. आज आपण बघणार आहोत 7वा चॅप्टर सत्तारी दसनी आणि ठाणांनी. आपण आता शब्दार्थ बघूया, नंतर प्रस्तावना. शब्दार्थ बघितल्यानंतर तुम्हाला शब्दांचे अर्थ कळणे सोपे होईल. पुब्बे म्हणजे पूर्वी, भन्ते म्हणजे हे भत्ते, तिसासू म्हणजे संपल्यानंतर, वस्य म्हणजे वर्षा, वुठ्ठा म्हणजे वास, भिक्खू म्हणजे भिक्षू, आगच्छन्ति म्हणजे येत असे, तथागत म्हणजे तथागतांच्या, दर्शनाय म्हणजे दर्शनास, ते म्हणजे तेव्हा, मै म्हणजे आम्हा. तर आपण बघूया या पाठाची प्रस्तावना. प्रस्तुत सत्तारी दसनी ठाणांनी या पाठात पाली साहित्य दीघनिकाल ग्रंथातील महापरिनिर्वाण सूक्त या ग्रंथातून घेण्यात आला आहे. या पाठातून तथागत बुद्धांच्या जीवनातील 4 महत्त्वाच्या घटना कोणत्या ठिकाणी घडल्या हे समजते. त्यामध्ये प्रामुख्याने लुंबिनी येथे बुद्धांचा जन्म झाला, बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली, सारनाथ येथे धम्मचक्र परिवर्तन केले आणि कुशीनारा येथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. हे 4ही ठिकाण आज सुद्धा जगातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या जीवनातील या 4 ठिकाणांचे वर्णन प्रस्तुत पाठात करण्यात आले आहे. चला तर आपण बघूया. पुब्बे भत्ते तिसासू वस्य वुठ्ठा भिक्खू आगच्छन्ति तथागत दर्शनाय ते मय्य लभाम मनोभावनीय भिक्खू दर्शनाय लभाम पयुरुपासनाय भगवतो पनमयं भत्ते अय्यञ्चेन न लभिसाम मनोभावनीये भिक्खू दर्शनाय न लभिसाम परिरूपासनाय ती. याचं भाषांतर बघूया. पूर्वी भिक्षू वर्षापासून म्हणजे पावसाळा संपल्यानंतर तथागतांच्या दर्शनास येत असत. तेव्हा आम्हाला मनोभावनीय अशा भिक्षूंच्या दर्शनाचा तसेच त्यांची सेवा करण्याचा लाभ मिळत असे. परंतु भगवंतांच्या मृत्यूनंतर आम्हाला मनोभावनीय अशा भिक्षूंच्या दर्शनाचा तसेच त्यांची सेवा करण्याचा लाभ होणार नाही. तर आपण बघूया. सत्तारी मानी आनंद्य सद्दास्य कुलपुतस्य दसानियानी सवेजनियानी ठाणांनी कथनामि सत्तारी. तर पहिला पॉइंट बघूया. इथं तथागतो जातो ती लुंबिनी आनंद सद्दास्य कुलपुतस्य सदनीय सवेजनीय ठाण. हे आनंद 4 ठिकाणांचे श्रद्धावान कुलपुत्रांचे वैराग्य प्राप्त करण्यासाठी दर्शन घ्यावे. कोणत्या 4? तर पहिला आहे हे आनंद जेथे तथागतांचा जन्म झाला ते लुंबिनी, त्या ठिकाणचे श्रद्धावान कुलपुत्रांचे वैराग्य प्राप्त करण्यासाठी दर्शन घ्यावे. कुलपुतस्य म्हणजे त्यांचे कुलपुत्र. दुसरा पॉइंट बघूया. इथं तथागतो अनुत्तर समासंबोधी अभिसंबुद्धोती बोधगया आनंद्य सद्दास्य कुलपुतस्य दर्शनीय सवेजनीय ठाण. हे आनंद जेथे तथागतांनी सर्वश्रेष्ठ सम्य संबोधी ज्ञान प्राप्त केले, तो गाव म्हणजे बोधगया, त्या ठिकाणाचे श्रद्धावान कुलपुत्राने वैराग्य प्राप्त करण्यासाठी दर्शन घ्यावे. तिसरा आहे इथं तथागतायन अनुत्तर धम्मचक्र पवतितन्ति सारनाथ आनंद्य सद्दास्य कुलपुतस्य दर्शनीय सवेजनीय ठाण. तिसरा पॉइंट बघूया आपण.
हे आनंद जेथे तथागतांनी धर्मचक्र परिवर्तन केले तो सारनाथ, त्या ठिकाणाचे श्रद्धावान कुलपुत्राने वैराग्य प्राप्त करण्यासाठी दर्शन घ्यावे. इत तथागतायतेन अनुपादिसेसाय निब्बाण धातुया परिनिवृत्तोति कुसिनारा आनंदय सदस्य कुलपुतस्य दर्शनीय संवेदनीय ठाण. हे आनंद जेथे तथागतांनी काहीही शिल्लक न ठेवता परिनिर्वाण झाले, कुसिनारा, त्या ठिकाणाचे श्रद्धावान कुलपुत्राने वैराग्य प्राप्त करण्यासाठी दर्शन घ्यावे. इमानी खो आनंद चत्तारी सदस्य कुलपुतस्य दर्शनीयानी संवेदनीयानी ठाणानी आगमिष्यन्ति खो आनंद्य सदा भिक्खू भिक्खुनीया उपासका उपासिकानयो इत्थ तथागतो जातो तिपि. इत्थ तथागतो अनुत्तर संबोधी अभिसंबुद्धो तिपि. इत्थ तथागतेन अनुत्तर धम्मचक्र परिपन्थिपि. इत्थ तथागतो अनुपादिसेसाय निब्बाण धातुया परिनिवृत्तो तिपि. यही किंची आनंद चेतीय चारिक अहिनता प्रसन्नतितात काल करिष्यन्ति सभ्यते कायस्य भेदा परमरणा सुगती संगे लोक उपजिशनिता. खरोखर हे आनंद श्रद्धावान कुलपुत्रांसाठी हे 4 दर्शनीय ठिकाणे आहेत. खरोखर हे आनंद श्रद्धावान भिक्खू भिक्खुणी, उपासक उपासिका, जेथे तथागत जन्माला आले, जेथे तथागतांनी सर्वश्रेष्ठ सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केले, जेथे तथागतांनी धर्मचक्र परिवर्तन केले, जेथे तथागतांनी काहीही शिल्लक न ठेवता परिनिर्वाण झाले, या ठिकाणी येथील हे आनंद जे कोणी चैत्य यात्रा करण्यासाठी फिरत असताना प्रसन्न चित्ताने मरण पावतील, ते सर्व मृत्यूनंतर शरीराला भेद झाल्यावर स्वर्गात जातील असे म्हटले. ह्या पाठामध्ये सांगितले आहे की तथागतांनी लुंबिनी बोधगया सारनाथ कुसिनारा हे भगवंताचे ठिकाण आहे. तिथं जाऊन उपासक उपासिकांनी तिथं जाऊन भेट घेणे हेच त्यांचे परिनिर्वाण झालेल्या ठिकाणांचे मरण पावतील, ते सर्व मृत्यूनंतर शरीराचा भेद स्वर्गात जातील असे सांगितले आहे. की तुम्ही ह्या 4 ठिकाणांना भेट द्या, त्यांचे दर्शन घ्या. तथागत बुद्धांचे पुत्र त्या दर्शनीय ठिकाणी आहेत.